मंडळी, सामान्य माणूस पैशांच्या बचतीसाठी सतत धडपडत असतो. अशाच एका स्त्रीची बचतीसाठीची धडपड आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य बुद्रुकचे विनोदवीर आशुतोष भक्ती आणि त्यांच्या समवेत आजचे आपले खास पाहुणे अरुण कदम. अरे बाबा, अरे ते जेवायचं टेबल आहे ना, पाय खाली घे ना. बरं, किती ताटं झाली? 500 झाली 500 ताटं. अरे बाप रे, आता कोणी येणार नाही ना जेवायला? कोण नाही येणार, सगळे गेले घरी. देवा पांडुरंगा, आता कोणाला जेवायला पाठवू नको रे बाबा. सई ताई, प्रसाद दादा, तुम्हाला वाटेल काही बाई आहे, हिच्या मुलीचं लग्न आहे आणि असं काय बोलतेय. आपण काय सांगू तुम्हाला, सगळं बजेट माझं कोलमडून गेलंय. अहो त्याचं काय झालं, मला असं वाटलं होतं की अंदाजे 100-150 लोक येतील लग्नाला, पण 500 लोक आली हो जेवायला. सगळी बोंब झाली माझी. म्हणजे ते केटरिंगवाल्यांनी मला ताटं दिली, अहो पण ते प्रत्येक ताटाचे एक्स्ट्रा पैसे घेतात माझ्याकडून. 50,000चं माझं बजेट होतं, 2-2.5 लाखापर्यंत गेले. आणि ना आता हे शेवटचं एक ताट राहिलंय, त्यांनी मला बजावून सांगितलंय, आता एक जरी माणूस तुमचा वाढला ना तर मी तुमच्याकडनं 1000 रुपये घेईन पर प्लेट. काय करायचं हो गरीब माणसं. देवा, आता कोणाला पाठवू नको रे बाबा जेवायला. नमस्कार भक्ती रत्नकार, नमस्कार. आलात का तुम्ही? नाही, आलात का तुम्ही? केवढेच आहात तुम्ही? बाजूगिरी आलेले. मला असं विचारायचंय, केवढे कसे आहात तुम्ही? मी जाम टकाटक आहे, एकदम टकाटक आहे. लहानपणापासून मला सवयच टकाटक राहायचं. तुम्ही पण आज जाम टकाटक दिसता. असलं माझं लग्न झालं नसतं ना तर मी टकाटकच राहिलो असतो. बरं, जेवण झालंच असेल ना तुमचं? नाही नाही, मला जेवण ताट दे, मला जेवायचं भूक लागली. देते, ताट देते मी तुम्हाला. नमस्कार नमस्कार भक्ती मॅडम, नमस्कार. हा पंगत चालू आहे ना का संपलं? तुम्ही पण आलात का? म्हणजे काय, अहो फुकट तिथे फॅमिली सकट. वाक्य आपले एक नंबरचा आहे ना, जेवण आहे ना, जेवण आहे ना. द्या द्या, ताट द्या आम्हाला, जेवू द्या पहिला. पटकन आणा. चला जेवायला घ्या, जेवायला घ्या, जेवायला घ्या. चला चला. हे फालतूगिरी चालले. ताटच संपले असतील ना तर या फुकट्याला द्या, मी नंतर जेवतो. नाही नाही, अहो ताटच संपली नाहीये, हे एकच शेवटचं ताट आहे. याच्यामध्ये तुम्ही दोघांनी एकत्र जेवायचंय. आम्ही दोघांनी? हो. ज्याला फॅमिली शिफ्टिंग मधला हा कुठला रिलेटिव्ह आहे माझा? हा कुठला माझा नात्या गोत्यातला आहे? अहो तसं नाही, बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते काय झालं. इकडे इकडे काय? अहो 100-150 लोकांचा माझा अंदाज होता, पण 500 लोक जेवून गेले. तो 100ची डायरेक्ट 500 कशी काय झाली? नाही, जरा अंदाज चुकला हो माझा. जरा अंदाज चुकला? हा, अंदाज मेलाय तुमचा. अरे 100 म्हणजे 110 होतील, 115 होतील, 25 होतील, 500 मी म्हणते प्लीज थोडस ऍडजस्ट करा आणि जेवा ना एका ताटामध्ये. तुम्ही दोघं एका ताटात जेवलात ना तर माझे 500 रुपये वाचतील ना. वेगवेगळी ताटं घेतली तर तुमचे 500 वेगळे, तुमचे 500 वेगळे. मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे कित्येक दिवस मी आणि माझी बायको एकत्र जेवलोच नाही. त्याच्याबरोबर जेवलं तर मला आनंद मिळेल. एक मिनिट, काय? तुला आनंद मिळेल पण मला मिळणार नाही. अरे या असल्या माणसाबरोबर मी कशाला जेवायचं? ज्याला रेतीचा बिझनेस आहे माझा, तुझ्या डोक्यावर जेवढं केस नाही ना तेवढे रेतीचं ट्रक आहेत माझं. तेव्हा तू म्हणणार ट्रक, नाही तर अख्खा ट्रक फेकून मारल. अरुण दादा, मी समजवते त्याला, मी समजत. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? काय झालं? हा जो माणूस आहे ना तो आमच्या एरियातला नगरसेवक होणार आहे.
कळलं का तुम्हाला? त्याला असं परत पाठवून चालणार आहे का मला? आणि त्याच्यामुळे मला या हॉलचं भाडं सुद्धा किती कमी पडले माहितीये का तुम्हाला? बघा, तुम्ही ऍडजस्ट करा ना, जेवा नाही का ताटामध्ये त्यांच्या बरोबर. काय ऍडजस्ट करायला लावलंय? मी काय रोज येतो का तुमच्याकडे जेवायला? क्या फालतूगिरी मोठा सोपटी इजाला ती काय बोलते? एका ताटात दोघांनी जेवा, एकाच ब्रशने दोघांनी दात घासा असं नाही बोलले ती. मग काय? एवढं कसं चिरत त्या टाकल्याबरोबर मला जेवायचं नाही नाही अरुण दादा, हे बघा, अहो, तुम्ही तरी समजून घ्या ना. बघा, तुम्ही असं चिडू नका. हे मी तुम्हाला आमच्या घरी स्पेशल जेवायला बोलवीन ना परत. आणि त्याचं काय माहितीये का, हा जो टकल्या माणूस आहे ना, एक नंबरचा खवचटे हो. हा, म्हणजे ऑफिसमध्ये काम करतो, कलिग आहे माझा. त्याला जर मी जेवायला दिलं नाही ना, तर ऑफिसमध्ये बोंबा मारत सुटेल. रत्नपारखेंकडे जेवायला मिळालं नाही, रत्नपारखेंकडे जेवायला मिळालं नाही म्हणून म्हणते जेवा ना, त्याच्या बरोबर इज्जत घालवेल तो माझी. जेवा नाही करत, एका ताटात जेवा. चला चला, एका ताटात मी जेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण असे कसे जेवायचे? अरे म्हणजे जेवायचं पण तुला अजून माहिती नाही? हे बघ, असं ताट घ्यायचं, बर, त्याच्यात डाल भात घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जो गुलाबजामचा पाक असतो ना, तो हलवलं सगळीकडे असं पसरायला लागतो, आहे का नाही? बाजूला आपण कोशिंबिरी ठेवलेली असते का नाही, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून गुलाबजामुन सगळे एकत्र मिक्स करायचं. मला मग डाल भातनी काय केलं, त्यांना पण एकत्र मिक्स करायचं आणि असा पापड वरून असा टाकायचा. ज्याला कसली जाम भारी डिश होईल म्हणून. पण आता सगळं बाहेर पडल म्हणून असं भुर्रकन मारायचं, चाटून पुटून खायचं. चालेल चालेल, चला घ्या काय घ्या. चालेल? अरे किती भयंकर खातो हा माणूस. अरे नुसतं ऐकलं तरी अंगावर शिसारी येते बाबा. अरे, खाण्याची वाढून घेण्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते. शास्त्रोक्त पद्धत, अत्यंत शास्त्र कशी असते पद्धत? जेवणाआधी पंचांग धुवून घेतले पाहिजे. वसरा इथं एक अंग धुवायला आमच्याकडे टाइम नाही, पंचांग कुठून आणशील? पंचांग म्हणजे 2 पाय, 2 हात आणि 1 चेहरा. मग उरलं कुठलं तुझं अंग? कुठलं उरलंय अंग वसाऱ्या? अरे लग्नाला आलायस का माहितीवरून आलायस? अंगोली करायला. हे बघा, हे ताट धरा. नाही तुम्ही माझा आणि हे बघ, जेवायला आवरी बोट लागतात. आवरी बोट तर तवरी धुवायची का असा जेवतोस तू? तुम्ही माझं ऐका, तुम्ही अंघोळी वेगवेगळ्या बादल्यांमध्ये करा, पण आजच्या दिवस या एका ताटामध्ये जेवा ना, हो प्लीज जेवा एका ताटात. काहीही असले तरी हातपाय धुणे अत्यंत महत्वाचे असते, आई ग, गरजेचे आहे. अहो त्याच्यामुळे होते काय, हातपाय स्वच्छ धुतले ना की शरीरातील तापमान नियंत्रित राहते. त्याच्यामुळे पाचक क्रियेमध्ये पचन होण्यासाठी शरीरातली ऊर्जा वापरली जाते. आणि त्याच्यामुळे होते काय माहितीये का, आपल्याला वाताचा त्रास होत नाही आणि आम्ल पित्त सुद्धा होत नाही. मी 2 पेग पित्त म्हणा नाही होत आम्लपुत्त. अरे पुत्त नव्हे रे, आम्ल पित्त, आम्ल पित्त. हे बघ, तू पित्त का नाही पित्त आम्हाला नाही माहित. कळलं ना? वासऱ्या, तुला जेवायचं नसेल तर तू आधी डॉक्टर का जा, त्याच्या आधी गोळ्या खा आणि मग जेव. समजलं? फालतूगिरी करू नको. हे पहा, या अशा पद्धतीनं जर का तुम्ही जेवलात ना तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. अरे जेवणाची सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धत असते. कुठं शास्त्रोक्त पद्धत सांग. कसे असते? ताट घ्यायचे, ताटामध्ये सर्वप्रथम भाताची एक अशी मूद घ्यायची. त्या मुदीला एक बोटाने असे हलकेसे आळे करायचे. आता हे कोण आले? कोण आले? हे आले नव्हे, आळे आळे म्हणजे छिद्र, म्हणजे भोक. ते असभ्य भाषा. भोक नव्हे, छिद्र. हा, असे छिद्र पाडायचे, त्याच्या अवतीभोवती असे गोड असे वरण घालायचे. वा. वरण वाढले की मध्यभागी अशी साजूक रवाळ तूप त्याची धार सोडायची. बर. आणि मग असा मस्त पैकी तो असा एकरस करायचा, समरस करायचा. मग वसाऱ्या जेवायचं कधी? अरे तू ते आलं छिद्र भोग भाल करणार ते सांगल्या. अरे जेवणार कधी? अरे जेवणाची ही एक पद्धत असते शास्त्रोक्त. काय? अरे
लोणचे सुद्धा तर्जनीने खायचे. कान फार भरून माझं लोणचं जर का तर्जनीने खाल्लं ना तर कान फार भरून तिला बोलायचं तर्जनी तुझं तू लोणचं खा, मी माझं लोणचं खा. लोणच्यामध्ये पण नफरे. अरे तर्जनी हे एका स्त्रीचं नाव नाहीये. मग? तर्जनी म्हणजे बोट. तर्जनी म्हणजे बोट. हा. मग मी आवरी वर्ष तर्जनीने मासा पकडत होतो. आणि मग ते लोणचं जर का बोटीने घ्यायचं वाटेतलं तर कसं घ्यायचं न खायचं कसं वाचाऱ्या. त्या शिडाचा बांबू कुठेतरी घुसलणार. अरे बांबूच्या अरे अरे म्हणजे तर्जनी म्हणजे बोट म्हणजे ती वलवायची बोट नव्हे रे. बोट म्हणजे बोट, हाताची बोट. अंगठा. हे काय तर्जनी, ही मध्यमा, ही अनामिका आणि ही लघवी. रे शाळेमध्ये बाई नाही मिळत का? बाई लघवी लघवी लघवी. ती शाळेत झाली. ही करंगुली. अच्छा हा, ती काय उंगली करत तू करा. मी अजिबात उंगली करणार आहे, फालतुगिरी करणार आहे. बसाऱ्या 3 पेग मारलं ना की कुठल्या बोटाने आपण काय खातो काहीच कळत नाही. आपलं किल्लर आहे. कसं म्हणजे आपण एकदा 3 पेग मारले का या बोटाने सांगतो काय माहितीये काय तुमच्यात भेदभाव नाही. तुम्ही सगळे समानता लोकशाहीने जगा तुम्ही. मग असं हे ताट घ्यायचं असा पंजा 5 बोटांना असं धरायला सांगायचं ना, बोलायचं बोटानो तुम्ही आता मोकले. मग ज्या बोटाला जर लागल ते घ्यायचं ते वाढायचं आहे. आवरा सोपं आहे. जाऊ दे ना, मी काय म्हणते, हे जे सगळं तुम्ही डिस्कस करता ना ते एकत्र जेवता जेवता डिस्कस करा ना. चला चला जेवून घ्या. चला चला. नाही नाही अहो एकत्र कसं जेवायचं. त्यापेक्षा मी एक कल्पना देऊ का. मी काय करतो, बोला, बोला. मी आधी शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेतो. हा. माझे मी जेवतो, ताट स्वच्छ धुतो आणि मग त्याला देतो. मग त्यांनी काय चिखल खायचा तो खाऊ देतो. अहो नाही नको, तसं नका करू. अहो त्या नळाच्या तिथे केटरिंगचा माणूस ऑलरेडी बसलाय. तसं ताट धुवून वापरली ना तो मोजतोय ती ताट. नाही हो, एक्स्ट्रा चार्जेस घेईल तो माझ्याकडे. नको हे असं नको. ही आयडिया नको नको ही आयडिया नको. नाही तर काय होईल, आयडिया केली आणि आली अंगाशी आली असं नको व्हायला ना. तेव्हा ते हे नको. एक मिनिट. मी ताट वाढून घेतो आणि मग त्याला माझ्या ताटात जेवू दे. मी त्याच्या ताटात जेवणार नाही. चालेल चालेल चालेल. चला नाही चला इकडे. घ्या सोडा ना ताट. अरुण दादा तुम्ही काळजी करू नका. हे बघा उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला या. मी तुमच्यासाठी स्पेशल जेवण तयार करीन. चला बसा तुम्ही तिकडे. बसा बसा. पाणी वगैरे हवंय का? घ्या पाणी प्या. मी माझ्या पुरतच घेणार आहे, सांगून ठेवतोय. हो आणा. हो काय आणायचं ते लवकर या आता. त्याला घ्यायचं असेल तर त्याच्या हाताने घेईल तो. आलो. वाढणं ही शास्त्रोक्त एक पद्धत असते, ती व्यवस्थित वाढली पाहिजे. शास्त्रीय पद्धत आणि इकडे पटकन भूक लागली. झालं का लवकर? झाले. मी माझ्या पुरते आणलेले आहे. पाहिलेस? याला एक 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 हात लावून याला म्हणतात शास्त्रोक्त पद्धतीने वाढून वा, 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 घेणे. छान, आता आधी वंदन करायचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीच. अरे यांनी पुन्हा लगदा केला अन्नाचा. अरे कसं खायचं ते.